आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. इंस्टाग्रामला हा व्हिडिओ आहे तो खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती जे ट्युटोरियल आणलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असं तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे. कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली तो ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करून थोडं इथे खाली स्क्रोल करायचे आहे. तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ह्या व्हिडिओ मॉड्यूलमध्ये जे आपण बीट द्यायचे जिथून चेंज होतील तिथे हा जो बीट मॉड्यूल आहे तो स्प्लिट करायचा. पहिली बीट बघायची आपली कुठे चेंज होते तर पहिली बीट इथे आपली चेंज होते तर इथं स्प्लिट करूया. पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, इथे बीट चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा. कट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक बीटला वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली ही जी पहिली वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पहिल्या बीटला आपण इथं पहिला फोटो इथून ॲड करून घेऊया. त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथं स्क्रोल करायचं. माझ्या रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून ॲड करायचं आणि 2 वाट्याने सेव्ह करायचं आहे. ही प्रोसेस प्रत्येक बीटला इथून अशा प्रकारे फोटो आहे ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायच्यात. इथून फोटो ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली पहिले जे पुन्हा यायचं आहे ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचे. जी लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत न्यायची. तर मी काय करतो तिथं सर्व फोटो बीटनासह इथून ॲड करून घेत. इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आहे ते बीटनासह इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये इफेक्ट म्हणून जाईल पुल आउटचा तो स्लाइड करायचा आहे आणि इथून अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा. ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये इफेक्ट म्हणून जाईल ग्रे मार्कचा तो स्लाइड करायचा आहे आणि हे जे पहिले आपले ना 6 फोटो आहे त्या 6 फोटो लाईन इथून हा जो ग्रे मार्कचा फोटो आहे इफेक्ट आहे इथून स्लाइड करायचा आहे. अशा प्रकारे पहिले 6 फोटोंना तिथून हा फोटोला इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला 7वा फोटो असेल त्या फोटोवरती क्लिक करून इथं तुम्हाला ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणून जाईल डिस्टो राईटचा इथून स्लाइड करायचं आहे. त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथे इफेक्ट स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला 3D का 6चा इफेक्ट इथून ॲड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला कंबोमधला प्लॅनोमा 1चा इथे इफेक्ट स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधला डायनामिक कॉम्प्रासाइड हा जो वेड आहे तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच क्रॉस ओपनचा जो वेड आहे तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या सिम्पली कंबोमधलाच डायनामिक सेकचा जो वेड आहे तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला आहे ना सिम्पली इनमधला स्प्लिटचा इथून इफेक्ट स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो वेड आहे तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच फ्लॅश इनचा जो वेड आहे तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आहे ना आपल्या इनमधलाच रेट्रो फेड इनचा जो वेड आहे तो स्लाइड करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या पुढं आपल्या सिम्पली इनमधलाच सिम्पली व्हाईट स्ट्रोबर हा जो वेड आहे तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला इनमधलाच लुमिन फ्लॅशचा जो वेड आहे तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधला डायनामिक कॉम्प्रासाइड हा जो वेड आहे तो स्लाइड करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून येथून तुम्हाला काय करायचं ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं इथून स्लाइड करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हे जे आपले पहिले 6 फोटो आहेत ते 6 फोटोला इथून ठेवायचे. अशा प्रकारे लेंथ ठेवल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून ॲडजस्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून स्पीड आहे ते 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 4 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करूया तुम्हाला सिम्पली सर्चवरती सिक्रेटचा जो वेड आहे तो सर्च करायचा आहे. पहिला जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ आहे 4 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 6 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे आल्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचा आहे. स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये इफेक्ट म्हणून जाईल 3 लेअर मिररचा इथून स्लाइड करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 6 सेकंद आहे तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे आणि व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुमचा व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.